आज आम्ही खुशबू ठाकरे प्रकरणी दोषींवरती ॲट्रॉसिटी दाखल करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं होतं। खरं तर 16 जून 2026चा राज्य समितीचे उपसंचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांनी जो अहवाल दिला आहे मुख्याधिकारी रायगड जिल्हा परिषद यांना, त्यामध्ये आरोग्य विभागाचे जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, ज्यांच्यामुळे खुशबू ठाकरे हिचा कुष्ठरोगाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला। दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक जे हलगर्जीपणाबद्दल अहवाल देण्यासाठी बाध्य आहेत ते म्हणतात की यात हलगर्जीपणा झालाच नाही। आता दोन्ही वैद्यकीय अधिकारी, एक म्हणतो की हलगर्जीपणा झालाय आणि त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करा, दुसरा म्हणतो की काही हलगर्जीपणा झाला नाही। यामध्येच बऱ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत। शिवाय हलगर्जीपणामुळे कोणाचा मृत्यू होतो त्याच्यावर तुम्ही प्रशासकीय कारवाई कशी करता? एक माणूस मारलाय ना तुम्ही, याच्यामध्ये भ्रष्टाचार केलाय का, अफरातफर केली आहे का? माणूस मारल्यावरती त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे सीओ कसे ठरवणार? ते पोलिसांचं काम आहे, ते न्याय व्यवस्थेचं काम आहे। तरी या प्रकरणी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी होती, पण जे खुशबूला जबरदस्तीने कुष्ठरोगी ठरवण्यात आलं, तिला औषधं घेतली नाहीस तर शाळेत बसून देणार नाही सांगण्यात आलं आणि त्या औषधाने तिचं लिव्हर डॅमेज झालं आणि तिचा मृत्यू झाला, असं सांगणारं जे वैद्यकीय विभाग आहे, जे आदिवासी कातकरी समाजाच्या जीवाला जीव मानत नाही, त्यांच्या उपचारामध्ये हलगर्जीपणा करतं, त्यांना औषधं खाण्याची बळजबरी करतं, अशा या वैद्यकीय अधिकाऱ्यांवरती हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता। पण आता आमची मागणी अशी आहे की आदिवासी समाजाला माणूस न मानणाऱ्या, उपचारापासून वंचित ठेवणाऱ्या या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे। आणि ती मागणी घेऊन आम्ही डीवायएसपींकडे आता जातोय। इथे आम्हाला सांगण्यात आलं की त्या अहवालामध्ये आपले जे आक्षेप आहेत तो आम्ही 3 दिवसांनी आपल्याला खुलासा देऊ, 8 तारखेपर्यंत। ते काय खुलासा देतील, काय अहवाल देतील आम्हाला घेणं देणं नाहीये, पण हा ॲट्रॉसिटी आहे, आदिवासींवरचा अन्याय आहे। आदिवासींच्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने उपचार मिळाले पाहिजे जे अन्य वर्गाला मिळतात, अशी आमची मागणी आहे।